नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने गिलक्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते पाहूया. खानदेशी भरताचे 2 प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गिलक्याचं भरीत तयार करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे गिलके घेतलेले आहेत. बाजारामधून गिलके घेत असताना ते शक्यतो असे मध्यम आकाराचे आणि हाताला थोडे दाबल्यावर नरम जाणवतील असे निवडून घ्यायचे आहेत. अशा गिलक्यांचं भरीत छान मऊ लुसलुशीत होतं आणि चविष्ट तयार होतं. आता गिलके इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गिलके आपल्याला कट करून घ्यायचे आहे. त्यासाठी गिलक्याची मागची पुढचे टोकं मी इथे कट करून घेतलेले आहे आणि गिलक्याच्या फोडी अगदीच बारीक न करता थोड्या जाडसर जरी करून घेतल्या तरी चालतील. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी इथे गिलक्याच्या गोल स्लाइस करून घेते आहे. तर इथे अशा पद्धतीने मी 3ही गिलके स्लाइसमध्ये कट करून घेतले. गिलक्याच्या फोडी तुम्ही पाहू शकता अगदी छान नरम आहे. मध्ये अजिबात त्या जरड नाही किंवा बी बांधलेलं नाही त्यामध्ये. आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्येच इथे मी मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे. सेपरेट तवा गरम करून मिरची भाजून घेण्यापेक्षा कढईमध्येच इथे मी मिरच्या आज भाजून घेते आहे. तर 6 बारीक मिरच्या आणि 1 जाड मिरची मी इथे वापरलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. तर मिरच्या इथे छान भाजून घेतल्या. ज्या बारीक मिरच्या आहेत त्या भाजून झालेल्या आहे. मिरची मी इथे काढून घेतलेली आहे. जाड मिरची भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर जाड मिरची आणि सर्व मिरच्या इथे भाजून झाल्या. मिरच्या काढून घेतलेल्या आहे. आता या सेम कढईमध्ये साधारण अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि या तेलावर आपल्याला या गिलक्याच्या फोडी छान परतून घ्यायच्या आहे. सुरुवातीला साधारण अर्धा ते 1 मिनिट गिलक्याच्या फोडीत तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. गिलके छान नरम असतील, ताजे असतील तर त्यांना भरपूर असं पाणी सुटतं. त्यामुळे सुरुवातीलाच खूप असं पाणी गिलक्यांमध्ये एकच वेळी घालून द्यायचं नाही. साधारण अर्धा 1 मिनिट तेलावर गिलके परतून घेतले. त्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. आता झाकण काढल्यावर गिलक्याच्या फोडी थोड्या आपल्याला खालीवर हलवून घ्यायच्या आहेत इथे. आणि आता इथे मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवते एवढा 1 छोटा चमचाच इथे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यावर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि इथे साधारण 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून तुम्हाला इथे दाखवते आहे. तर गिलके जर ताजे असतील तर त्याला भरपूर असं पाणी सुटतं. त्यामुळे खूप जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता इथे झाकण न ठेवता हे पूर्ण पाणी जोवर आटतं आहे तोपर्यंत आपल्याला गिलके शिजवून घ्यायचे आहे. इथे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गिलक्याच्या फोडीसुद्धा खूप छान इथे शिजलेल्या आहेत. आणि आता आपल्याला भरीत तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी बडगी घेतलेली आहे. या बडगीमध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या काढून घेतल्या. त्यानंतर 6 ते 7 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे. भरपूर अशी हिरवी ताजी कोथिंबीर घालायची. यामुळे भरताला चव छान येते आणि रंगही सुरेख येतो. त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ घातलं आणि आता हा ठेचा आपल्याला इथे ठेचून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशी बडगी नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा तयार करून घेऊ शकता. तर ठेचा इथे अगदी छान इथे मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि याच ठेच्यामध्ये शिजवून घेतलेल्या या गिलक्याच्या फोडी आपल्याला घालायच्या आहेत. भरतासाठी शक्यतो छान नरम आणि मऊ असे गिलके निवडून घ्यायचे आहे. त्याचं भरीत छान येतं. खूप जाड सालीचे किंवा खूप जरड असे गिलके असतील तर त्याचं भरीत हवं तसं छान मऊ लुसलुशीत तयार होत नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता भरीत मस्त असं ठेचून झालेलं आहे. रंग किती सुरेख आलेला आहे. आणि आता या भरताला फोडणी घालायची आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आणि आता हे तेल गरम झालं. यामध्ये अगदी थोडी मी मोहरी घातली. त्यानंतर अगदी थोडंसं इथे मी जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 2-3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. फोडणीसाठी लसूण घातला. 1 चमचा शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 1 जाड मिरची कट करून घेतलेली आहे. ती जाड मिरची घातलेली आहे. मिरच्या शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता. तर शेंगदाणे अगदी मस्त खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. म्हणजे भरीत खाताना ते दाताखाली छान लागतात, कुरकुरीत लागतात. आता यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. ओव्याचा फ्लेवर या भरतामध्ये कमाल लागतो. थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे चवसुद्धा छान येते. आणि आता या फोडणीमध्ये हे ठेचून घेतलेलं भरीत घालायचं आहे.
जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा पाथीचा सुद्धा वापर करू शकता. हिरवी कांद्याची पात बारीक कट करून ती सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता. आता यामध्ये अगदी पाव चमचा मी हळद घातलेली आहे. हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता भरीत व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर साधारण 1-2 वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, मस्त अशी दणदणीत वाफ आलेली आहे आणि भरीत इथे छान बनून तयार झालं. गॅस इथे मी आता बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे मस्त असं खानदेशी पद्धतीने मऊ लुसलुशीत लोण्यासारखं गिलक्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे. हे गिलक्याचं भरीत तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत सर्व करा, अप्रतिम लागतं. वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी इथे मी जळगावी वांगे घेतलेले आहेत. वांगे घेत असताना छान चमकदार, ताजी आणि जी हाताला हलकी जाणवतील अशी निवडून घ्यायचे आहेत. इथे 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे अशा काळ्या घेतलेल्या आहेत. काळ्या पेटवून त्याची शेकोटी करायची आणि त्यावर हे वांगे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता वांगे छान भाजलेले आहेत. आता याच विस्तवावर आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या खूप जास्त तिखट नाही, मध्यम तिखट आहे. त्यामुळे साधारण 15 ते 20 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाजून झालेले वांगे काढून घेतलेले आहेत आणि मिरची सुद्धा छान विस्तवावर भाजून घ्यायची आहे. गावाकडे अशाच पद्धतीने मिरची आणि वांगे विस्तवावर भाजून घेतले जातात. त्यामुळे भरताला खूप छान चव येते. आता मिरच्या ज्या भाजून झालेल्या आहेत त्या आपल्याला अशा निवडून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. वांगे आणि मिरच्या भाजून झाल्या, काढून घेतलेल्या आहेत. आता वांग्यावरची जी साल आहे ती काढून आपल्याला वांगे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, वांग्यावरची साल वेगळी झालेली आहे आणि वांगे इथे छान स्वच्छ करून घेतले. वांग्यांना भरपूर असं पाणी सुटलेलं होतं. हे पाणी फेकून द्यायचं नाही. एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं, नंतर ते भरतामध्ये वापरायचं. त्यामुळे भरीत खूप छान मऊ लुसलुशीत तयार होतं. आता इथे बळगीमध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत, भाजलेल्या मिरच्या आणि मूठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता या सर्व साहित्याचा आपल्याला ठेचा ठेचून घ्यायचा आहे. तुमच्याकडे अशी बळगी आणि ठेचणी नसेल तर हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल. आता ठेचा ठेचून झालेला आहे. यामध्येच हे स्वच्छ करून घेतलेले वांगे घालायचे आहेत. वांगे घातल्यानंतर हे भरीत अगदी छान असं मऊ ठेचून घ्यायचं आहे. वांग्यांना भाजत असताना जे काही पाणी सुटतं ते फेकून द्यायचं नाही. ते पाणी भरतामध्ये गाळून वापरायचं आहे. त्यामुळे भरताला खूप छान असं चव सुद्धा येते आणि भरीत जे आहे ते अगदी मऊ लुसलुशीत असं बनून तयार होतं. भरीत ठेचून झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला भरताला फोडणी घालायचं आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये 3 मोठे चमचे भरून तेल गरम झालं. आता या गरम तेलामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मी. त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं घातलं. साधारण 3 ते 4 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून शेंगदाणे घातले. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे शेंगदाणे मस्त खमंग खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आता मी मिरची घालते आहे. जाड मिरच्या आहे 2, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर ओवा घालते आहे. 1 मोठा चमचा भरून ओवा घातलेला आहे. ओव्यामुळे या भरताला खूप छान चव येते. त्यानंतर भरपूर अशी हिरवी कांद्याची पात घालायची. कांद्याची पात या भरतामध्ये कमाल लागते. त्यामुळे कांद्याची पात आवर्जून घाला. त्यानंतर या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. तेलामध्ये घातल्यामुळे कोथिंबीरीचा पूर्ण फ्लेवर भरतामध्ये छान उतरतो. त्यानंतर यामध्येच आपण ठेचून घेतलेलं हे भरीत घालायचं आहे. आता भरीत असं हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची, यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर 1-2 वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा, भरताला छान वाफ
काढून घेतली आणि हे मस्त असं मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे भरीत तुम्ही पुऱ्यांसोबत सर्व करू शकता, बाजरीच्या भाकरीसोबत, कणण्याच्या भाकरीसोबत, कणण्याच्या पुऱ्यांसोबत अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. बाय बाय.